नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या कुटुंबात शिक्षण घेणारी मुले असतील तर आजची माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरू शकते। यावर्षी बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीबाबत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रतेच्या अटी आणि अर्ज करताना घ्यावयाची काळजी याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। यंदा बांधकाम कामगाराच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेची अर्ज प्रक्रिया 20 जून पासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावर्षी अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिष्यवृत्तीचा लाभ मिळेलच असं नाही, कारण यंदा अर्जाची तपासणी पूर्वीपेक्षा अधिक काळजीपूर्वक केली जाणार आहे। अर्जदाराची नोंदणी वैध आहे का, नूतनीकरण वेळेवर झाले आहे का, आवश्यक कागदपत्रे पूर्ण आहेत का आणि पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण होतात का याची सखोल पडताळणी केली जाणार आहे। म्हणूनच अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि माहिती व्यवस्थित तपासून अर्ज करणे आवश्यक आहे। छोटीशी चूक किंवा अपूर्ण माहिती असल्यास अर्ज प्रलंबित राहू शकतो किंवा नकारला जाऊ शकतो। त्यामुळे कोणतीही घाई न करता सर्व बाबींची खात्री करूनच अर्ज भरावा। मित्रांनो, आता जाणून घेऊया नवीन नियम का लागू करण्यात आले। मित्रांनो, गेल्या काही वर्षात असे दिसून आले की काही लोकांनी बांधकाम कामगार नसतानाही खोटी माहिती देऊन नोंदणी केली आणि विविध सरकारी योजनांचा गैरफायदा घेतला। अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्यामुळे सरकार आणि कामगार कल्याण मंडळाने आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता यापुढे शिष्यवृत्तीचा लाभ फक्त खऱ्या आणि नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांनाच मिळावा, यासाठी तपासणी प्रक्रिया अधिक कडक आणि पारदर्शक करण्यात आली आहे। आता जाणून घेऊया शिष्यवृत्ती अंतर्गत काय लाभ मिळू शकतो। बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत व्हावी यासाठी शासन विविध प्रकारचे आर्थिक सहाय्य देते। 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते। ही रक्कम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठी मदत ठरते। काही योजनांमध्ये जर विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले, म्हणजेच ठराविक टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले, तर त्यांना अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम, शैक्षणिक साहित्य किंवा इतर प्रकारचे विशेष लाभ मिळू शकतात। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या कारणांमुळे अर्ज नकारला जाऊ शकतो। मित्रांनो, अनेक वेळा अर्ज भरल्यानंतरही काही लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही। यामागे मुख्य कारण म्हणजे अपूर्ण कागदपत्रे किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण न होणे। सर्वप्रथम, जर तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी कालबाह्य झाली असेल, म्हणजेच नोंदणी मुदत संपली असेल, तर अशा परिस्थितीत अर्ज स्वीकारला जाणार नाही। तसेच वेळेवर नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल केले नसेल तरीही लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते। याशिवाय नियमानुसार आवश्यक कामाचे दिवस पूर्ण न केल्याचा पुरावा उपलब्ध नसल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो। विद्यार्थ्याच्या गुणपत्रिका, बोनाफाईड, प्रवेशाचा पुरावा किंवा इतर शैक्षणिक कागदपत्रे अपूर्ण असल्यास देखील अर्ज नकारला जाऊ शकतो। जर अर्जामध्ये चुकीची किंवा खोटी माहिती दिली असेल तर संबंधित अर्ज थेट रद्द होऊ शकतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण होत नसतील तर शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही। म्हणून अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक कागदपत्र आणि प्रत्येक माहिती काळजीपूर्वक तपासा। छोटीशी चूक देखील अर्ज नकारल्याचे कारण ठरू शकते। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया शिष्यवृत्ती अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। मित्रांनो, अर्ज भरताना सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण एखादे कागदपत्र कमी पडले किंवा चुकीचे अपलोड झाले तर अर्ज प्रलंबित राहू शकतो किंवा थेट नकारला जाऊ शकतो। सर्वप्रथम तुमच्याकडे वैध कामगार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। तसेच त्याचे नूतनीकरण झालेले प्रमाणपत्र देखील तयार ठेवावे। याशिवाय नियमानुसार आवश्यक कामाचे दिवस पूर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागू शकतो। विद्यार्थ्याच्या शिक्षणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये गुणपत्रक, चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आणि प्रवेश घेतल्याची किंवा फी भरल्याची पावती आवश्यक असू शकते। तसेच विद्यार्थी आणि बांधकाम कामगार या दोघांचेही आधार कार्ड तसेच बँक खात्याची तपशील तयार ठेवावी। याशिवाय विद्यार्थी आणि कामगार यांच्यातील नाते सिद्ध करण्याची आवश्यक कागदपत्रे देखील सादर करावी लागू शकतात।
म्हणूनच अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि पूर्ण आहेत याची खात्री करूनच अर्ज भरा. त्यामुळे अर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक राहू शकते. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, तो म्हणजे 90 दिवसाच्या कामाच्या पुराव्याबाबतची अट. मित्रांनो, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना काही प्रकरणांमध्ये बांधकाम कामगारांनी आवश्यक तेवढे दिवस काम केल्याचा पुरावा सादर करावा लागू शकतो. हा पुरावा संबंधित अधिकृत नमुन्यानुसारच स्वीकारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी कोणता नमुना लागू आहे आणि कोणते प्रमाणपत्र सादर करायचे आहे याची खात्री करूनच कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. चुकीचा किंवा अपूर्ण पुरावा दिल्यास अर्ज प्रक्रियेत अडचण येऊ शकतात. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किती मुलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, काही शैक्षणिक योजनांमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांनाच शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. त्यामुळे जर कुटुंबात 2 पेक्षा जास्त मुले असतील तर संबंधित योजनेचे नियम आधी तपासणे आवश्यक आहे. म्हणूनच अर्ज करण्यापूर्वी पात्रता, अटी आणि संबंधित योजनेचे नियम व्यवस्थित समजून घेऊनच अर्ज करा, जेणेकरून पुढे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. आता आपण जाणून घेऊया पडताळणी प्रक्रिया यावर्षी अधिक कडक का करण्यात आली आहे. मित्रांनो, यंदा शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जाची तपासणी पूर्वीपेक्षा अधिक बारकाईने केली जाऊ शकते. अर्जदाराची नोंदणी वैध आहे का, आवश्यक कामाचे दिवस पूर्ण झाले आहे का, रोजगाराचा पुरावा योग्य आहे का आणि अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती खरी आणि अचूक आहे का याची सखोल पडताळणी केली जाऊ शकते. म्हणूनच अर्ज भरताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करा. आता जाणून घेऊया अर्ज करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे. सर्वात प्रथम, अर्जामध्ये चुकीचा मोबाईल नंबर भरू नका, कारण पुढील सर्व माहिती आणि OTP याच नंबरवर येऊ शकतात. अर्ज कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण ठेवू नका. आवश्यक असलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे पूर्णपणे अपलोड करा. फाटलेली, अस्पष्ट किंवा नीट दिसत नसलेली कागदपत्रे अपलोड करू नका. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वाचण्यायोग्य असावीत. जर तुमचे बांधकाम कामगार नोंदणीचे नूतनीकरण बाकी असेल तर सर्वप्रथम ते पूर्ण करून घ्या आणि त्यानंतरच अर्ज भरा. बँक खात्यांची माहिती भरताना खाते क्रमांक आणि इतर तपशील अचूक आहेत याची खात्री करा. तसेच विद्यार्थ्याचे नाव, पालकाचे नाव, स्पेलिंग आणि इतर माहिती आधार कार्ड, बँक खाते, शैक्षणिक कागदपत्रांमध्ये एकसारखी असणे आवश्यक आहे. आधार कार्ड आणि बँक खात्यातील माहिती जुळत नसेल तर अर्जाच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. म्हणून अर्ज करताना कोणतीही घाई करू नका. प्रत्येक माहिती आणि प्रत्येक कागदपत्र काळजीपूर्वक तपासूनच अर्ज सादर करा, कारण अशा छोट्या चुका देखील अर्ज नाकारण्याचे कारण ठरू शकतात. मित्रांनो, शेवटी एक अतिशय महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे एकदा नीट तपासून घ्या. बांधकाम कामगार नोंदणी, नूतनीकरण, विद्यार्थ्याचे शैक्षणिक कागदपत्र, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण आहेत याची खात्री करा. तसेच योजनेच्या पात्रतेच्या सर्व अटी तुम्ही पूर्ण करता का हे देखील आधी तपासणे गरजेचे आहे. कारण पात्रता पूर्ण नसल्यास किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास अर्ज मंजूर होण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणूनच कोणतीही घाई न करता सर्व माहिती काळजीपूर्वक पडताळणी करूनच अर्ज करा. योग्य माहिती आणि पूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास पुढील प्रक्रिया अधिक सुरळीत होऊ शकते आणि अनावश्यक अडचणी टाळता येतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगाराच्या शिष्यवृत्ती योजनेबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेतली. यामध्ये अर्ज प्रक्रिया, नवीन नियम, पात्रतेच्या अटी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत सविस्तर माहिती पाहिली. आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांपर्यंत शेअर करा. आणि शेती आणि सरकारी योजना या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, शेती आणि सरकारी योजना, अनुदान, शिष्यवृत्ती आणि अशाच रोजच्या महत्त्वाच्या अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आजच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.